मित्रांनो, रामकृष्ण हरी. आणि आज छत्रपती संभाजीनगरला चाललोय आम्ही, मी शुभांगी. कारण काय, आज आहे ना आम्हाला आहे ना सॉक्सचा थोडासा माल, फुलवाले सॉक्स संपलेत. आणि आता ऊन खूप लागाले. टोप्या संपल्या, टोप्या आणायच्यात. ब्लॅक कलरच्या आहेत पण बाकी अजून कलरच्या टोप्या संपलेल्या आहेत. बाकी चालत चिल्लर थोडे आयटम संपलेत, ते आयटम घेऊन यायचेत आम्हाला. आणि काल पण आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. थोडासा माल आणलाय, हे बघा, चड्डी बनियान थोडासा घेऊन आलोय माल. हे बघा, आज आहे ना, आज माल लावायचा आहे गाड्यावरती. हळूहळू 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 थोडासा आपण सॉक्स तर ठेवतोयच, पण हळूहळू माल पण वाढवतोय आपण. चड्डी बनियान आणलेत कालच, अजून आज पण थोडा थोडा आयटम वाढवणार आहे आपण. टोप्या, उन्हाळी टोप्या, दुसरं काही. कारण का नुसतं सॉक्सवर आहे ना एवढं काय धंदा होईना झालाय. मग हळूहळू हळूहळू आपण थोडासा माल वाढवणार आहे. हो, हे टोप्या आहेत ना, हे 5-6 टोप्या डॅमेज निघाल्यात, तर आपल्याला घेऊन जायच्यात, बदलून भेटतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेवण वगैरे झाले आणि शुभांगी कशी रेडी व्हायली पहा. है ग, काय म्हणशील? तुम्ही पण चला आमच्यासोबत संभाजीनगरला चला. आणि तब्येत अजून एवढं क्लिअर झालेली नाही. वाफ देणं चालू आहे. खोकला आणि ताप नॉर्मल कमी वाटायले, पण एवढं कमी झालं नाही अजून. हळूहळू होईल कमी. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आजची बघा तारीख, बघा, 28/3/2026. सागर, सार्थक 2 मुलं आहेत मला. आणि हर हर महादेव. बाकी केळं आणले होते, चिटेवाले केळं आणले होते 1 डझन, 2-4 खाल्लेत. टाईम झाला आता 11:30 वाजलेत. आता लगेच आम्हाला निघायचंय. दुकानावरती सागर बसलाय. सागरला भेटायचं सागरला, आणि लगेच तिकडून तिकडं जायचंय. आणि 2-3 वाजेपर्यंत आम्ही येऊ संभाजीनगरवरून माल घेऊन. आणि 3च्या नंतर मग हा पण माल घेऊन जायचा गाड्यावरती, आणि हा सगळा माल व्यवस्थित लावून देऊ. कारण का उद्या रविवार आहे, उद्या गिऱ्हाईक चांगलं चालतं. आणि आमच्या आहे ना रांजणगावची यात्रा पण चालू आहे. रामनवमीची यात्रा असते 3-4 दिवस, तर यात्रा पण चालू आहे. जमलं तर तुम्हाला आज आहे ना एक 12 गाड्याचा कार्यक्रम असतो यात्रेमध्ये, तर ते कार्यक्रम पण तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. यात्रेत जाणंच आहे आज, तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, है ना ग, राईट. आणि आमचे ना, आम्ही 2026 मध्ये जे चॅलेंज घेतलेलं आहे, हे चॅलेंज आमचं आम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये आपल्याला पूर्ण करायचंय. 12 ज्योतिर्लिंग, चारिधाम सुरुवात झालेली आहे. आपण 4 ज्योतिर्लिंग पूर्ण केलेत आतापर्यंत. आता 5वा ज्योतिर्लिंग लवकरच आपल्याला पूर्ण करायचं आहे. बघू, आता तुम्हाला पुढं कळलंच. बाकी आपलं चॅलेंज सगळं पूर्ण व्यवस्थित चालू आहे. आपण सांगितल्याप्रमाणे ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट, 1 वर्ष आपल्याला एकच कलरचा ड्रेस घालायचा आहे. तर आपलं हे पण रेग्युलर चालू आहे. पायात चप्पल नाहीये बघा, आज 3 महिने होत आले पायात चप्पल नाहीये. खूप छान वाटते. काहीतरी नवीन करायचा प्रयत्न आहे. चला, आता लगेच निघायचंय. बाकी माल बघा कसा आहे, कंपनीचा माल आहे पूर्ण. ईशा, डिक्सिस कोट, अमोल माचो, थोडा घेऊन आलोय. हळूहळू जसे पैसे आले तसे माल हळूहळू आपल्याला वाढवायचा आहे. कारण का सोपं नाही आहे एकदमच. कुठलीही गोष्ट करायची म्हणल्यावर पैसे लागतात, आणि भांडवलाला पैसे लागतात. आणि मला असं वाटतंय, कर्ज करून व्यवसाय करणं खूप चुकीचं आहे. आपण एवढंच कर्ज करायला पाहिजे जेवढं आपल्याकडून देता आलं पाहिजे. आता तुमचं इन्कम असेल जर 20,000 आणि तुमचे हप्ते असतात 30,000 रुपयाचे, तर तुम्ही कसं काय चालन, तुमचं मायनसमध्ये येणार. तर असं नको व्हायला पाहिजे. आपल्यासोबत 2-3 वर्षाखाली असं झालेलं आहे. आपला इन्कम होता 25-30,000 रुपये आणि खर्च होता 40,000 रुपये. 1 ते 2 वर्ष असं चाललं, त्याच्यामुळं आपली गाडी खूप मायनसमध्ये आले. पण आता आपलं 1-2 वर्षामध्ये सर्व काही सुरळीत होईल आणि आपल्या कर्जामधून पण आपण बाहेर येऊ. ठीक आहे, मायनस प्लस व्हायला थोडंसं समजून घ्या. तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करतच राहतो. मित्रांनो, इंस्टाग्रामवर पण आपण व्हिडिओ टाकतोय, यूट्यूबवरती पण व्हिडिओ टाकतोय आता रेग्युलर. ठीक आहे,
बाकी बराच वेळ बोललो तुमच्यासोबत. चला निघायचं आता लगेच. तर आम्ही चाललोय संभाजीनगरला. आता चाललोय का आणि हे बघा आमच्या रांजणगावचं मार्केट आहे हे सगळं. रांजणगावचं मार्केट दाखवा असं म्हणतो. हे रांजणगावचं मार्केट. रांजणगावचं मार्केट. तुमचा बी आवाज कॅप्चर आहे. हे आपा दाखवा आपा. आप्पा हाँ चालू है ना. हे काय बना रहा हूँ यूट्यूब पे डालने के. हो गए हाँ तुला नाही उचलत. ये मग चल 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 हळू उचल तुला. चल चल उचल. आगे आगे तुम भी आगे. चला चल घे. त्याचा टोपी घाल. येऊन लागाल टोपी घाल. हाँ ए ठेव तिकडे उचलून उन्हामध्ये ठेवलंस. अगं चांगला आहे हेच राहू दे. ए हेच चांगला आहे राहू दे. ए हे काय कशाला. नहीं नहीं नको. भैया को भी मालूम है हम वीडियो बनाते हैं ना भैया. ऐसा करो. हाँ दादू अंगूर अंगूर खाऊ नको राहू दे. थंड करून खाऊत मग पाण्यात टाकून खाऊत. झाकन कौन सा है उसका. लगा के दोनों सेम है ना. ए झाकण लावून बघ बरते. एक लावून बघ. दुसरं घे ना चांगलं बघून घे. चांगलं आहे ना कोणतं बी घे एक चांगलं आहे. त्याला काय होत नाही दुसरं घे ना. ए अच्छा दे झाकण. एवढं जवळ ए लोटू नको. ए लोटू नको ठेव. तर बघा मला हे कप आवडलं जास्त. तुम्हाला म्हणजे तुम्ही जर यात्रेमध्ये गेल्याने
छान आहे नाही अर्धा डझन कप. काय काय आणलं यात्रेतून? कप हे कपाचा सट आणलाय हे असा असं का? सट आहे हा. आणि 2 चाटू. दुसरं चाटू काय भाव आणले? धरती तुला 100 रुपये दे. दोघाला 50-50 रुपयाचं उद्या काही बी का तेव्हा म्हणा धर. गेलं काय चाललं होतं काही पण आण. कसं करायचं आता सांग. शांत बस, काय ना घेऊ उद्या घेऊ चल. आणि हा एक माठ पाण्याचा. हे कशासाठी आणलं माहिती का? हा ते वरच्या रूम मध्ये आपण पसारा नेला ना हा तर मग वरून एखाद्या वेळी जास्त कोणी आलं तर चहा करून त्याच्यामध्ये घालून आणता येते. गरम असतं. पाहुणे आल्यावर म्हण की. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे असे छोटे छोटे व्हिडिओ बघत जा. आज बरंच काही सिटीमध्ये गेलो, छत्रपती संभाजीनगर माल आणला, सॉक्सचा माल थोडाफार आणला, चड्डी बन्यांचा पण माल आणलाय तुम्ही बघितला असेल. आणि एक माठ आणलाय 450 रुपयाचा माठ आणलाय. चाटू काय भाव आणले का? 250 रुपयाला एक चाटू आणलाय, 500 रुपयात 2. आणि हा शर्ट आणलाय कपाचा 200 रुपयाला. ठीक आहे. आणि एक माठ आणलाय भारीवाला 450 रुपयाचा. थंड पाणी राहिला तर उन्हाळा खूप ऊन खूप लागायला. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. जरासा वाकडा वाटायला काय इथं वाटी नाही चांगले आहेत. वाकडा आहे थोडा बघा ना. काय होतं थोडंफार लाकडाचं बनतात ते, लाकडाचं बनवतात, त्यांची कला आहे. चला धन्यवाद. जेवण वगैरे करतो, आराम करतो आम्ही आता. बरंच धावपळ झाली आज. थँक्यू सो मच.